नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपण स्वामींचे स्मरण करूयात आणि मग आपल्या आजच्या सेवेला प्रारंभ करूयात. चला तर मग. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या अखंड ब्रह्मांडाचे चालक मालक आणि पालक म्हणजेच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार असे वंदन करून मी आजच्या सेवेला प्रारंभ करते. स्वामी भक्तांनो, आजच्या या धावपळीच्या युगात नामस्मरणाशिवाय आपल्या सेवेला पर्याय नाही. म्हणजेच या धावपळीच्या युगात, या कलियुगात प्रत्येकजण जो तो स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्याच्या हातून आजकाल सेवा घडायला कमी पडत आहे. त्यामुळे या धावपळीच्या युगात नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणजेच नामस्मरण आपण कधीही, कुठेही, कोणत्याही वेळी कधीही करू शकतो. त्याला बंधन नाही आणि म्हणूनच नामस्मरण हा साधा सरळ सोपा मार्ग आहे, जिथे आपण भगवंताला प्रार्थना करू शकतो, स्मरू शकतो आणि त्यामुळे त्याची अनुभूतीही आपल्याला मिळू शकते, प्रचिती आपल्याला येऊ शकते. त्यामुळे नामस्मरण हे तुम्ही केलेलेच पाहिजे. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्ही तुमची आत्मशुद्धी, चित्तशुद्धी केली पाहिजे. ती कशी काय, तर तुम्ही जेव्हा उठाल तेव्हा आपल्या डोळ्यांवरून हात फिरवून, डोळे बंद करून आपण स्वामींचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप जपला पाहिजे. पहा, जर लयबद्ध आणि शांत चित्ताने जर तुम्ही हा जप जपला तर नक्कीच तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. पहा, याने काय होतं, तर याने चित्तशुद्ध होतं, आत्मशुद्धी होते. त्याचबरोबर आत्मविश्वास वाढतो. कुठेतरी माणूस स्वतःवर काम करायला लागतो. या सर्व गोष्टी नामस्मरणाने होतात. शिवाय आपण भगवंताचे स्मरण करतो, त्यामुळे कुठेतरी आपली ती नामस्मरणाची सेवा भगवंतापर्यंत पोहोचते आणि त्याचबरोबर आपल्याला त्याची अनुभूतीही येते. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही आपले चित्त शुद्ध करा. सर्वप्रथम सकाळचा हा जपाचा अभ्यास तुम्ही सुरू करा. त्याचबरोबर आपण दिवसभरही चालता, उठता, बसता, काम करताना कधीही आणि कोणत्याही वेळी महाराजांचे नामस्मरण हे करू शकता. महाराजांचा जो श्री स्वामी समर्थ हा जप आहे तो तुम्ही जपू शकता. त्याचबरोबर रात्री झोपतानाही तुम्ही झोपायच्या आधी महाराजांपुढे जाऊन बसा. महाराजांना त्रिवार असे वंदन करा, मुजरा करा आणि मग महाराजांना वंदन करून पुन्हा एकदा तुम्ही तुमचे नामस्मरण चालू करा. तुमची जपमाळ पूर्ण करा, 11 माळी. त्याचबरोबर जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही माळी जपू शकता, नामस्मरण महाराजांचे करू शकता आणि शेवटी महाराजांना धन्यवाद देऊन, आभार मानून मग तुम्ही झोपायला जाऊ शकता. तर अशा प्रकारे जर तुम्ही अखंड नामस्मरणात दिवसभराचा तुमचा वेळ घालवला तर नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर त्या दिवशी तुमच्या आयुष्यात जी काही संकटे येतील, समस्या येतील, अडचणी येतील, चिंता, ताणतणावयुक्त असे प्रसंग तुमच्या आयुष्यात येतील, त्याला तुम्ही कसल्याही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही त्याचा सामना करू शकता आणि तेवढं बळ तुम्हाला हे नामस्मरण देत असतं. त्यामुळे नामस्मरण हे करा, कारण आजच्या घडीला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे नामस्मरण करा. नामस्मरणच हे एक असं माध्यम आहे की ज्यामुळे तुम्ही तुमच्या भगवंताशी जोडले जाऊ शकता, आपण स्वामींशी जोडले जाऊ शकतो, कनेक्ट होऊ शकतो, कारण नामस्मरण हे त्याचंच माध्यम आहे. म्हणून नामस्मरण करा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे स्वामींचे जे उपदेश आहे, जी शिकवण आहे, त्याचं तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि जर तुम्ही स्वामी सेवेत आहात तर मग महाराज पाठीशी असताना तुम्ही का बरं कोणत्या संकटांना, अडचणींना, अडथळ्यांना घाबरता? महाराज पाठीशी आहेत ना, तर तुम्ही बिनधास्त त्या संकटांचा सामना करू शकता, त्या अडथळ्यांना पार करू शकता, त्या अडचणींवर मात करून पुढे जाऊ शकता. एवढी ताकद आपल्या महाराजांमध्ये आहे आणि आपण महाराजांचे तर भक्त आहोत. मग महाराज आपल्या पाठीशी असताना का घाबरायचं? जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करायचं आणि जे आपल्याला जमणार नाही, जे आपल्या हातात नाही, ते
महाराजांवर सोपवायचं. आपले कर्म तुम्ही फक्त करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. फळ द्यायचं की नाही हे महाराज ठरवतात. आणि लक्षात घ्या, महाराज तेच देतात जे आपल्यासाठी योग्य असतं आणि योग्य वेळ आली तरच ते देतात. कारण महाराजांना माहिती आहे आपल्यासाठी काय हिताचं आहे आणि काय नाही. त्यामुळे महाराज जे देतात ते आपल्या भल्याचा विचार करून देत असतात. त्यामुळे महाराजांवर खूप श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. महाराज तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडून देणार नाही. जेव्हा आपण महाराजांशी कनेक्ट होतो ना, तेव्हा आयुष्यात महाराजांना कधीही काहीही मागावं लागत नाही. कारण महाराज ती वेळ येऊच देत नाही. आपण त्यांच्याकडे काही मागावं अशी वेळ आपल्यावर कधीच येणार नाही. फक्त आपण नामस्मरण केले पाहिजे. फक्त अखंड नामस्मरण करा. नामस्मरणामुळे तुम्ही महाराजांशी जोडले जाता. आणि त्याचबरोबर महाराजांना माहिती आहे की त्यांच्या भक्तांच्या इच्छा काय आहेत, मनोकामना आहेत, भक्तांना काय हवंय काय नको हे महाराजांना सर्व काही माहीत आहे. त्यामुळे महाराजांना ते सांगण्याची गरज नाही. फक्त महाराजांना शरणागत भाव ठेवून शरण जा. महाराज तुम्हाला जपतील, तारतील, वाचवतील आणि सांभाळतील, यात शंका नाही. त्याचबरोबर कोणीही आपल्याला कितीही त्रास देऊ द्या, विनाकारण त्रास देऊ द्या, आपण निर्दोष असतानाही एखाद्याने आपल्याला दोषी ठरवू द्या किंवा आपल्याबद्दल गैरसमज इतर लोकांच्या मनात पसरवू द्या, आपल्याविषयी नाही त्या अफवा पसरवू द्या, त्याचबरोबर त्या व्यक्तीने आपला अन्याय केला, तर लक्षात ठेवा महाराज पाहतायत हे सगळं. महाराजांना सगळं दिसतंय की त्यांच्या भक्तांना कोण त्रास देतोय, कोण त्यांच्या भक्तावर अन्याय करतोय, कोण त्यांचा भक्त निर्दोष असतानाही त्याला दोषी ठरवतोय, त्याचबरोबर कोण त्यांच्या भक्तांना विनाकारणच हानी पोहोचवतोय, त्रास देतोय, हे सर्व महाराज पाहतात. पण फक्त एवढं लक्षात ठेवा की जेव्हा महाराज न्याय करतील ना, तेव्हा तो न्याय या ब्रह्मांडात कोणत्याच न्यायालयात महाराज करतील किंवा महाराज करतात असा न्याय कोणत्याही न्यायालयात केला जात नाही. असा न्याय महाराज करतात. फक्त तुम्ही तुमचे कार्य, चांगले कर्म हे करत राहा. कोणाचंही वाईट करू नका. त्याचबरोबर कोणाचं वाईट होईल हा विचारही तुमच्या मनात आणू नका. कोणाला त्रास देऊ नका. विनाकारण तर अजिबात कोणाला त्रास देऊ नका. त्याचबरोबर आपल्यापेक्षा जे असहाय असतील किंवा अपंग, त्याचबरोबर कमजोर असतील किंवा एखादी व्यक्ती निर्बल असेल, तर त्या व्यक्तीला विनाकारण कधीच त्रास देऊ नका. त्या व्यक्तीला कधीही दुखवू नका, वेदना देऊ नका, त्या व्यक्तीला यातना देऊ नका. हे लक्षात ठेवा. महाराजांच्या पुढे बसून महाराजांची रोज जपमाळ नाही केली तरी चालेल, पण विनाकारण कोणाला त्रास अजिबात देऊ नका. खास करून तर त्या लोकांना जे आपल्यापेक्षा निर्बल आहेत, असहाय्य असतील, मग ते अपंग लोकही असतील किंवा एखादी व्यक्ती निर्बल आहे, कमजोर आहे, तर अशा आपल्यापेक्षा कोणालाही कमी समजून कोणालाही त्रास देऊ नका. हे सर्वप्रथम लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे प्राण्यांवर, पशुपक्ष्यांवर खूप प्रेम करा. त्यांची मदत करा, त्यांना त्रास देऊ नका. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. हे पहा, महाराजांच्या सेवेत राहायचं किंवा स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेणं एवढं सोपं नाही आहे. ठीक आहे. तर त्यासाठी फक्त महाराजांपुढे बसून त्यांचे स्तोत्र, त्यांचे स्मरण, त्यांचे चरित्र सारामृत वाचायचे किंवा पारायण करायची, या सर्व गोष्टींना तर महाराज प्राधान्य देतात. पण ते करूनही जर तुम्ही या सर्व शिकवणीचे तंतोतंत पालन करत असताल तर महाराज नक्कीच प्रसन्न होणार आणि तेव्हा कुठेतरी तुम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणवून घेऊ शकता. ठीक आहे. तर त्यामुळे महाराजांच्या शिकवणींचे तंतोतंत पालन करा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल या धावपळीच्या युगात मानसिक त्रास हा अत्यंत वाढलेला आहे. शारीरिक त्रासही वाढलेला आहे. कुठेतरी शरीरासंबंधित व्याधी उद्भवत आहेत, त्रास होतोय, आजार उद्भवत आहेत, या सर्व गोष्टी घडतात. त्याचबरोबर कुठेतरी मानसिक संतुलन ढासळत चाललं आहे आणि त्यामुळे मानसिक त्रास हे उद्भवतात, त्याचा सामना करावा लागतो. पण लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मानसिक त्रासात असाल, शारीरिक त्रासात असाल, पण जर तुम्ही नामस्मरणात असाल, म्हणजेच नामस्मरण करत असाल, तर या सर्व ज्या व्याधी आहेत, जे शारीरिक त्रास असतील, शारीरिक व्याधी असतील, त्याचबरोबर जे मानसिक त्रास असतील,
त्याचबरोबर कुठेतरी मानसिक संतुलन ढासळलं असेल, तर तुम्ही जर नामस्मरणात असाल ना, तर तुम्ही याचा सामना नक्की करू शकाल आणि यात सर्व गोष्टीतून तुम्ही सुखरूप बाहेर पडणार, यात शंका नाही. म्हणून नामस्मरणाला प्राधान्य द्या, नामस्मरणाला महत्त्व द्या. कारण नामस्मरणच हे असं एक माध्यम आहे की जे तुम्हाला तुमच्या सर्व गोष्टीमध्ये विकसित करू शकतं, त्याचबरोबर तुम्हाला सर्व गोष्टींमधून सुखरूप बाहेरही काढू शकतं. मग त्या तुम्हाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी असतील किंवा ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील संतुलन ढासळेल, अशा काही गोष्टी असू शकतात, त्यामधून तुम्हाला सुखरूप बाहेर काढण्याचं काम हे नामस्मरण करत असतं. नामस्मरणामुळे आपल्यावर गुरुची एक विशेष अशी कृपा असते आणि कुठेतरी गुरुची कृपा आपल्याला मिळायला लागली तर आपलं आयुष्य हे स्वामीमय होऊन जातं, सुखकर होऊन जातं. त्यामुळे गुरुची कृपा साधण्यासाठी, गुरुची कृपा आपल्यावर होण्यासाठी नामस्मरण करा, महाराजांची सेवा करा आणि सेवेकरी व्हा आणि सेवेकरी हो. सेवेचा जो मेवा आहे तो मेवा चाखा. तर स्वामी भक्तांनो, या जगात असं काहीच नाही आहे की ज्याचा सामना तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे स्वतःला खूप जपा, स्वतःवर विश्वास ठेवा. या जगात असं काहीच नाही की ज्याचा सामना तुम्ही करू शकत नाही. आणि ते पण जर गुरुची कृपा तुमच्यावर आहे ना, तर मग असं काहीच नाही आहे किंवा असं काहीच नाही की ज्याचा तुम्ही सामना करू शकत नाही किंवा जे तुम्ही मिळवू शकत नाही, असं काहीच नाही आहे. फक्त गुरुची कृपा, गुरुची सेवा, गुरुचं पाठबळ असणं आवश्यक आहे. त्यामुळे कुठेतरी महाराजांचे स्मरण करा. आपले महाराज खूप दयाळू आहेत, खूप म्हणजे खूप. ते दयेचा सागर आहेत, ते करुणेचा भांडार आहेत, हे लक्षात ठेवा. महाराज जेवढे दिसायला तापट आहेत ना, त्यापेक्षा पण कितीतरी दुपटीने महाराज दयाळू आहे. आणि त्यांचं तापट रूप किंवा ते तापट त्याच लोकांसाठी आहे की जे त्यांच्या शिकवणीचं तंतोतंत पालन करत नाही. त्याचबरोबर स्वतःला किंवा माणुसकीची जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये ते बसत नाही. त्यांच्यासाठीच महाराज हे तापट आहेत, म्हणजे त्यांच्या शिकवणींचे तंतोतंत पालन करतात, त्यांच्या नामस्मरणात राहतात, स्वतःवर काम करून स्वतःला माणुसकीच्या व्याख्येमध्ये बसवतात. त्यांच्यासाठी महाराज खूप दयाळू आहेत, करुणेचा सागर आहे आणि दयेचा भांडार आहेत. त्यामुळे आपले महाराज हे त्यांच्या भक्तांच्या पाठीशी कायम असतात. एकदा का आपण महाराजांची सेवा केली आणि आपण एकदा का निर्मळ आणि चित्तशुद्ध अंतकरणाने महाराजांना समजून घेतलं तर महाराज अवघड नाही आहेत, महाराज खूप सोपे आहेत. स्वामी महाराज हे समजून घ्यायला खूप सोपे आहेत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपण महाराजांना विसरू, पण महाराज आपल्याला कधीही विसरू शकत नाही. बरेचसे जण असे म्हणतात की जोपर्यंत आपण सेवा करत असतो तोपर्यंतच महाराजांची कृपा आपल्यावर असते, पण असं काहीही नाही. एकदा का स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर झाली, एकदा का महाराजांनी आपला हात घट्ट पकडला तर आपण त्यांना विसरू, आपण त्यांचा हात सोडू, पण महाराज आपला हात कधीही सोडणार नाहीत. महाराज आपल्याला कधीही विसरणार नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही आणि कसल्याच परिस्थितीत नाही, हे लक्षात ठेवा. कारण ते आपले महाराज आहेत, आई आहे आपली. स्वामी महाराज ही आपली आई आणि वडील आहेत. त्यामुळे ते आपल्या आयुष्यात आईवडिलांचा रोल साकारत असतात. कुठेतरी स्वामी महाराज आईवडिलांच्या रूपाने त्यांच्या भक्तांवर कृपा करत असतात आणि भक्तांची काळजी घेत असतात. त्यामुळे महाराजांना माहिती आहे माझ्या भक्तांना काय हवं आहे, काय नको आहे. त्यामुळे आपण सर्व काही महाराजांना सांगायचं की महाराज मला हे हवं आहे, ते हवं आहे. किंवा आपण महाराजांकडे काही गोष्टी मागायची गरज नाही. महाराजांना सर्व काही माहिती आहे, त्यांच्या भक्तांना काय हवं आहे, काय नको आहे, हे महाराजांना माहिती आहे. त्यामुळे जसं एका आईला आपल्या मुलाला काय हवं आहे हे आईला माहीत असतं, त्याप्रमाणे महाराजांनाही माहिती आहे की त्यांच्या भक्तांना काय हवं आहे, काय नको आहे. महाराज सर्व काही जाणतात, महाराजांना सर्व काही माहीत आहे. म्हणूनच त्यांना मागायची गरज नाही आहे. महाराज योग्य वेळ आली तर ते आपल्याला देतात आणि इतकं देतात की ते घेण्यासाठी ते आपण घेऊ शकत नाही किंवा तेवढं आपल्याला घेताही येत नाही आणि आपण महाराज जे देत आहेत त्याची कल्पनाही केलेली नसते, आपण तो विचारही करू शकत नाही. असं महाराज देत असतात. पण योग्य वेळ आली तर आणि जे योग्य असतं तेच महाराज देतात, हे कायम लक्षात ठेवा. काही गोष्टी आपण म्हणजे जेव्हा स्वामी सेवेत येतो तेव्हा काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात, आपल्या मर्जीविरुद्ध घडतात. तेव्हा आपण कुठेतरी आपली जी सेवा असते किंवा आपला जो श्रद्धाभाव असतो महाराजांविषयी तो डळमळतो. ठीक आहे.
तर कुठेतरी ती श्रद्धा ढळते, पण असं होऊन देऊ नका. हे पहा, महाराजांना माहिती आहे जे आपल्यासाठी योग्य आहे तेच महाराज देतात. आपण पुढचं भविष्य आपलं पाहिलेलं नाही आहे आणि महाराज हे दूरदृष्टी ठेवतात. त्यामुळे त्यांच्या भक्तासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे हे त्यांना बऱ्यापैकी चांगल्यापैकी माहिती आहे. त्यामुळे महाराज जे देतात ते आपलं हित साधून देतात, आपलं हित पाहून देतात. त्यामुळे महाराजांच्या इच्छेविरुद्ध कधीही चालू नका आणि महाराजांवर श्रद्धा आणि विश्वास जो आहे तो कधीही ढळू देऊ नका. तुमची श्रद्धा अढळ अशी पाहिजे, निढळ अशी पाहिजे, जी कधीही ढळता कामा नये, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, आपल्या आईवडिलांची खूप काळजी घ्या. हे पहा, या जगात असं कोणीच नाही आहे किंवा आपल्या आजूबाजू अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे आईवडील सोडले तर की ज्या व्यक्तीला वाटेल की ही माझ्या शेजारची व्यक्ती आहे, ती माझ्यापेक्षा मोठी व्हावी किंवा ह्या व्यक्तीची खूप प्रगती व्हावी, किंवा थोडक्यात एकंदरीत समजेल अशा भाषेत सांगायचं झालं तर आपल्यापेक्षा कोणी मोठा व्हावा असं आजच्या घडीला कोणालाही वाटत नाही. पण ते जर वाटत असेल तर ते फक्त आपल्या आईवडिलांना वाटतं की आमच्या मुलांनी आमच्यापेक्षा मोठं व्हावं किंवा आमच्या मुलांनी खूप प्रगती करावी. जे आम्हाला मिळालं नाही ते आमच्या मुलांना मिळावं. जे आम्हाला करता नाही आलं ते आमच्या मुलांना करता यावं. जे आम्हाला करून दाखवता नाही आलं ते आमच्या मुलांनी करून दाखवावं. असं जर कोणाला वाटत असेल तर ते फक्त आपल्या आईवडिलांना वाटत असतं. त्यामुळे आईवडिलांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. आईवडिलांची तुलना जर केली गेली तर ती फक्त भगवंताशीच केली जाते किंवा भगवंताची तुलना जर कोणाशी करायची असेल तर ती फक्त आईवडिलांशीच केली जाऊ शकते. त्यामुळे असं म्हणतातच ना की प्रत्येक ठिकाणी देवाला पोहोचता येत नाही, म्हणून त्याने आई आणि वडील बनवलेले आहेत. आई वडील हे आपल्या मुलांची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतात. ते त्यांचं संपूर्ण आयुष्य मुलांच्या आयुष्यासाठी, मुलाच्या भविष्यासाठी पणाला लावतात. ते त्यांचं संपूर्ण आयुष्य मुलांसाठी समर्पित करतात. ठीक आहे, तर असे आपले आईवडील आहेत म्हणून त्यांची खूप काळजी घ्या, त्यांना खूप जपा. ज्याच्याकडे आईवडील आहेत त्याला किंमत नाही आहे, पण ज्याच्याकडे नाही आहेत त्याला आईवडिलांची किंमत विचारा. त्याच्या आयुष्यामध्ये आई किंवा वडिलांची जी कमी आहे ना ती फक्त त्यालाच विचारा की तो काय फेस करतोय, हे फक्त त्याला विचारा. कारण त्याला किंमत कळतीये. कारण ज्या घरात आई नाही आहे त्या घरात पूर्णतः काळोख दाटलेला असतो, त्या घरात पूर्ण अंधार असतो. त्याचबरोबर ज्याच्या आयुष्यात वडील नाही आहे त्याच्या घराला कसलाही आधार नसतो. असे हे आई वडील म्हणजे आपल्या आयुष्याचं एक असं भव्य आणि दिव्य असं भक्कम आधार देणारं स्थान आहे, ज्या स्थानावर भगवंत सोडला तर कोणीही बसू शकणार नाही. असे हे आपले आईवडील आहे, म्हणून त्यांना खूप जपा. त्यांच्या डोळ्यातून कधी अश्रू ढळतील, अश्रू येतील असं काहीही करू नका. त्यांच्या डोळ्यात आलेच तर आनंदाचे अश्रू येऊ द्या. तुमच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, तुमचे आयुष्य आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. आपले आईवडील आनंदात आहेत. त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्यावरून किंवा आपल्यामुळे येणारे जे आनंदाश्रू आहेत त्याची व्याख्या या जगात कोणत्याच सुखाशी, कोणत्याच आनंदाशी आपण करू शकत नाही. आईवडिलांच्या आणि भगवंताच्या चरणी तर स्वर्ग सुख आहे, जे इतरत्र कोठेही आपल्याला मिळत नाही. म्हणून आईवडिलांची खूप काळजी घ्या, त्यांना खूप जपा. त्याचबरोबर मोठ्या व्यक्तींचा आदर करा, त्यांचा मान सन्मान करा. हे पहा, कोणाचाही तिरस्कार कधीही करू नका किंवा स्वतःची तुलना इतरांसोबत कधीही करू नका. लक्षात ठेवा, भगवंताने प्रत्येकाला वेगवेगळं बनवलेलं आहे. कारण प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपापलं आयुष्य किंवा आपल्या स्वतःला भगवंताने बनवलेलं आहे आणि ते पण एक महागडी वस्तू म्हणूनच बनवलेलं आहे. त्यामुळे स्वतःला स्वस्त समजू नका. तुमची किंमत खूप आहे, पण ती तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत करायला लागाल, स्वतःची किंमत समजून घ्याल, स्वतःचा आदर कराल, स्वतःला जपाल, स्वतःला सांभाळताल, तेव्हाच तुम्हाला कुठेतरी स्वतःची किंमत जाणवेल. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्यायला लागता, स्वतःवर काम करायला लागता, स्वतःवर प्रेम करायला लागता, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःची किंमत कळायला लागते. आणि जेव्हा ज्या व्यक्तीला स्वतःची किंमत कळते ना, त्या व्यक्तीसाठी त्याचं आयुष्य म्हणजे काही स्वस्त आयुष्य
मानून तो कधीही राहणार नाही. त्याच्या आयुष्याची व्याख्या त्याला समजेल आणि त्याच्या आयुष्यात नक्कीच तो मोठी महान व्यक्ती झाल्याशिवाय राहणार नाही, यात शंका नाही. त्यामुळे स्वतःची किंमत कळायला लागली ना, की स्वतःच्या आयुष्याची जी जबाबदारी की बाबा माझं आयुष्य आहे, ते मलाच सावरलं पाहिजे, ते मलाच सांभाळलं पाहिजे, हा विचार कुठेतरी आपल्या मनात यायला लागतो आणि मग त्या विचारांवर कृती आणि काम हे सुरू व्हायला लागतं. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःला सांभाळा. या जगात तुमच्यासारखं कोणीच नाही आहे. भगवंताने प्रत्येकाला निरनिराळं आणि वेगवेगळं बनवलेलं आहे. प्रत्येकाचे छंद, आवड हे वेगळे आहेत. प्रत्येकाचे जे काही मग ते प्रत्येकाची शरीर, प्रत्येकाचा विचार, सर्व काही आवड-छंद वेगळे आहेत. कारण ज्याचं त्याचं आयुष्य हे वेगळं आहे. मेन गोष्ट म्हणजे मुख्य सांगायचं झालं तर स्वतःच्या मनासारखं आयुष्य जगा. लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःचं आयुष्य जगू नका. कारण लोकांच्या मनाने आपलं आयुष्य चालवणं म्हणजे हे मूर्खतेचं लक्षण आहे. म्हणजेच आयुष्य तुमचं आहे. तुमचे विचार, त्याचबरोबर तुमचे आवड-छंद इतरांपेक्षा, लोकांपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे ते तुमच्या मर्जीने जगा ना. लोकांच्या मनाने का? लोकांच्या मनाने आयुष्य जगायला लोकांचं ज्याचं त्याचं आयुष्य पडलेलं आहे, ते त्यांच्या मनाने जगून घेतील. तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या मनासारखं जगा, कारण ते तुमचं आयुष्य आहे, तुमचं स्वतःचं आयुष्य आहे, म्हणून तुमच्या मनाने जगा. या जगात तुमच्यासारखं कोणीच नाही आहे. फक्त स्वतःला ओळखा, तुमच्या क्षमता ओळखा, तुमची आवड-निवड ओळखा. तेव्हा कुठेतरी तुम्हाला समजेल की आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं आहे. त्याचबरोबर आपण स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःवर काम केले पाहिजे. आपल्याला जे साध्य करायचं आहे ते साध्य केलं पाहिजे. आपल्याला जे मिळवायचे ते आपल्याला मिळवलं पाहिजे, मिळवता यायला हवं, यासाठीही आपण काम करतो. आणि कुठेतरी आपलं आयुष्य काय आहे किंवा आयुष्याबद्दलची व्याख्या तुम्हाला समजायला लागते आणि तुम्ही एक दिवस असा येतो की तुम्ही खूप मोठे होता, खूप महान व्यक्ती होता. ठीक आहे, म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. त्याचप्रमाणे दुसऱ्यांचा आदर करा. जेव्हा तुम्ही लोकांचा आदर कराल तेव्हा लोक तुमचा आदर करतील. जेव्हा आपण स्वतःला इज्जत देऊ तेव्हा दुसरे आपल्याला इज्जत देतील. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, तेव्हा कुठेतरी लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतील. स्वतःला खूप जपा, खूप सांभाळा, खूप प्रेम करा स्वतःवर. तुमचं शरीर म्हणजे एक मंदिर आहे. त्यामुळे त्या मंदिरामध्ये विचार, आचार हे सुसंस्कृत आणि शुद्ध असले पाहिजे, याची काळजी घ्या. स्वामी महाराजांच्या नामस्मरणात राहा, नामस्मरण करा. खूप असं काही मागत नाही महाराज, फक्त निर्मळ आणि शुद्ध अंतकरणाने केलेलं नामस्मरण, त्यांचं घेतलेलं नाम म्हणजे स्वामी नाम, यातच महाराज खूप खुश होतात, प्रसन्न होतात. महाराजांना दुसरं काहीही नको आहे. आपण म्हणतो की महाराजांना ही सेवा प्रिय आहे किंवा ती सेवा केली तर महाराज प्रसन्न होतील, ही सेवा केली तर महाराज प्रसन्न होतील. नाही, ते तुमच्याकडून जी सेवा करून घेतात ती ते स्वतःसाठी नाही करून घेत. त्यात कुठेतरी आपलं हित दडलेलं असतं, त्यात कुठेतरी आपल्यासाठी चांगलं जे आहे ते दडलेलं असतं. त्यामुळे महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात, कारण त्या सेवेमुळे कुठेतरी आपलंच चांगलं घडणार असतं, म्हणून महाराज ती सेवा करून घेतात. महाराज स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करून घेत नाही. ते त्यांच्या भक्तांसाठी सगळं काही करत असतात. आणि महाराज एक वटवृक्ष आहे, जो वटवृक्षाच्या रूपात आपल्या पाठीशी आपला भगवंत, आपले स्वामी उभे आहेत. त्यामुळे अडथळ्यांना तुम्ही पार करा. जीवनात येणाऱ्या सर्व संकटांचा सामना तुम्ही करा, कारण तुमच्या पाठीशी एक खंबीर असं भगवंत असं स्वरूप उभं आहे, साक्षात भगवंत उभा आहे. त्यामुळे या जगात जर ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी असेल तर असं काय आहे की जे तुम्ही करू शकणार नाहीत, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, देऊ द्या जे कोणी व्यक्ती विनाकारण आपल्याला त्रास देत आहे, विनाकारण आपल्याला परेशान करत आहे, किंवा आपण निर्दोष असूनही ती व्यक्ती आपल्याला दोष देते, इतरांच्या मनात दोषी ठरवते, आपल्याविषयी निंदा करते, कपटी कारस्थाने ती रचत असते, तर कुठेतरी हे लक्षात ठेवा की या सर्व गोष्टी महाराज पाहतात. म्हणून
ह्या गोष्टी महाराजांवर सोपवा. तुम्ही तुमचा जो सन्मार्ग निवडलेला आहे त्यावर तुम्ही चालत राहा. महाराजांना सांगा की महाराज तुम्ही पाहून घ्या, जे काय आहे ते तुम्ही पाहून घ्या, महाराजांवर सोपवा. आणि याद राखा, महाराज जेव्हा न्याय करतील तो न्याय तुमच्यासाठी अविस्मरणीय असेल. आणि जेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टींची प्रचिती येईल ना, तेव्हा तुम्हाला महाराज समजतील. तर अशा प्रकारे स्वामी भक्तांनो, झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित. भेटूयात पुढच्या सेवेमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.